नमस्कार मंडळी. नमस्कार. सोनूची मम्मी पोहे करू राहिली. पण आज मी कुठे येते ओळखा माझे किचन. मी आता कुठे बसले. ते ओळखत नाही, मी सांगून टाकतो त्याला. तर सोनूची मम्मी येईल तिच्या मम्मीच्या घरी. होय मम्मीच्या घरी. हा, तर ती आता पोहे करणार आहे आणि तुम्ही सांगायचंय की ती काय चूक करते पोहे करताना आणि कोणत्या गोष्टी एकदम परफेक्ट करते. बाकीच्या तिच्या चुका तिला कमेंट मध्ये सांगायच्या. हो बरं. हा, राग नाही येत. सोनूच पप्पा सारख्या माझ्या चुका सांगत राहते मला. तुम्हाला त्यांचा कधीच राग येत नाही. तर आपण आता चालू करू रेसिपी पोह्याची. तेल टाकलं मी आता. पावदी तेल गरम झालं सोनूच पप्पा. तेल गरम झालं. हा, आता मी त्यात मोहरी टाकली. हा, टाक. उडली तडतडली. जिरं तडतडलं. ओके. लगेच शेंगदाणे टाकून दिली. कढीपत्ता नाहीये. कढीपत्ता नाहीये. काल आम्ही कढीपत्ता तोडून विसरलो पायांची तर पण नाही. तर काय टाकते आता? शेंगदाणे टाकते थोडं सारं. आता मिरच्या टाकते. हा, टाक. बघा काय चुकतं सांगा मला. आणि मी डाव्या हाताने करते बरं का. मी डाकुरी आहे. बर. आता फुल गॅस करायचा म्हणजे पटकन होतो. तोपर्यंत मी तुम्हाला माहित नाही का कोथिंबीर याच्यातच टाकते म्हणून. हा, माहिती. त्याला सांगू रे तुमच्या मी थोडं मीठ याच्यात टाकून घ्यायचं. हे बघा असं. आणि थोडं मीठ याच्यात टाकायचं. याच्यात काऊन टाकायचं आहे सोनू पप्पांनी सांगितलेलं आहे मला की कांदा जळत नाही, मस्त खमंग तळतो चांगला आणि चव येते त्याला. त्या हाताने कांद्याची चव वेगळी लागते. मग कांदा असं तळून घ्यायचं. आणि काल मी लसणची पात आणली होती बघा. हा, ती पण आता टाकून देते. पोह्यात लसणाची पात लय छान लागती. हे गावाकडून आणलं पाहिजे ना. हे बघा मेथीची भाजी, बंब्या, मक्काचे कणस, या कॅरी बॅग मध्ये काय गव्हाच्या बंब्या, गव्हाच्या वंब्या. आजूबाजू फ्रीज मध्ये गेलं निवडून. बाकीचं गेलं फ्रीज मध्ये. आणि आज संध्याकाळी 10 वाजता आम्ही निघणार आहे तिरुपती बालाजीला. हा, आम्ही रस्त्याने कंस भाजून खाणार आहे. ते पण बघा सोनूज बाप्पा काड्या जमा करणार आहे. कुठून पण जंगलात थांबून आपण रस्त्यानं. कोणत्या हाय म्हणते ना तिकडे जंगल. पुष्पा पिक्चरची शूटिंग व्हायली ना त्या जंगलात थांबणार आहे आपण. हो का? जंगलाचे लाकडं जमा करतात काय ते नको बाई सोनूज पप्पा नको. त्याच्यावर कारवाई होती. दुसरे करू ना. हा ठीक आहे दुसरे चालेल. बघा असं तळतंय छान. तळू दे याला मस्त. अजून शेंगदाणे नाही तळले चांगले. शेंगदाणे चांगले नाही तळले ना तर सोनूज पप्पा मला बोलते. खरपूस तळले पाहिजे चांगली. हा, माझ्यापेक्षा जास्त चांगली पोहे तेच करते मी. ते एक दिवस पोहे करायला लागले तेव्हा त्यांचा व्हिडिओ टाकत. खरंच छान करते ते माझ्यापेक्षा पोहे. बघू ना आज कशी होते ते. हे कालूवर कोथिंबीर पोह्यात. हा, वरले का चांगली पोहे? वरले वरले. याच्यात हळद टाकायची. हळद टाकली की हळद छान तळून घ्यायची. तळी का तळी दाखव त्याच्या तळी. हा, टाकतो आता पोहे आहे ना. आता मी छान असे त्याच्यात पोहे टाकते बा. थोडेसे पोहे कारण की थोडे तेच खाणार आहे. आम्हाला रात्रीचं वरण उरलं होतं. पोळ्या होत्या. मारी घ्यायचं वरणाला आणखी छान फोडणी दिली आणि ते पोहे फुटके करून त्याच्यात टाकले आणि मग छान खाल्ले. वायाला जाऊ देत नाही. माझ्या मम्मीच्या घरी आले ना तरी पण वायाला जाऊ देत नाही मी काही. मला आवडतच नाही वायाला गेलेलं. झाकण ठेवायचं त्याच्यावर. अहो ते मी सांगणार आहे त्यांना. मला माहिती ती माझी रेसिपी ना. बघा आता मैत्रिणींनो झाकण काढते मी. बघा कशी छान नरम पोळी झाली. वाढू कसून जेव्हा तुम्हाला लगेच गरम गरम द्या. लगेच मला गरम गरम. तर मंडळी या मग पोहे खायला. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ती माझं काय चुकलं पोहे करताना. हा, आणखी पोहे परफेक्ट कसे करता येतील तर तुम्ही मला रेसिपी सांगा मी कशी करेल पुढच्या वेळेस. मग पुढच्या वेळेस आपण सगळ्या कमेंटचा विचार करून नवीन पद्धतीनं नवीन एक रेसिपी बनवू आपलीच आणि त्याच्यानुसार पोहे करू. तर चला, धन्यवाद.